MSCIT 2020 मध्ये कशा प्रकारचे कोणत्या चॅप्टरवरचे कसे क्वेश्चन येणार हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर MSCIT 2020 मध्ये काय होतंय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर जवळपास कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 5 क्वेश्चन विचारले जात असतात. तर मोजक्याच टॉपिकवर क्वेश्चन येतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले, जसे की प्रिन्सिपल सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन याच्यावर एक क्वेश्चन, त्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर एक क्वेश्चन, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक ट्रायंगल म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणतो आपण त्यांना, त्याच्यावर एक क्वेश्चन आणि बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्यावर एक क्वेश्चन राहत असतो. तर काय होत असते पहा, आता हा जो क्वेश्चन आहे हा 2016 मधला क्वेश्चन आहे. आता आपण हा केस कसा काढलेला आहे की 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये जेवढे काही क्वेश्चन आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचे ते आपण पाहिले तर फक्त मोजक्या काही टॉपिक वरच क्वेश्चन विचारलेले आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर वरचे सीईटी मध्ये. तर कसे आहे पहा, तर जनरल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन tan स्क्वेअर x इक्वल्स टू 1, 4 ऑप्शन दिलेले आहे. सगळ्यात पहिले काय घेणार आपण या ठिकाणी पहा, tan स्क्वेअर x इक्वल्स टू 1. याला काय लिहू शकतो आपण, tan स्क्वेअर x इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर घेऊ शकतो. परत tan स्क्वेअर x इक्वल्स टू काय ते tan स्क्वेअर पाय बाय 4. आणि जनरल सोल्युशन मध्ये काय माहित असतो आपल्याला फॉर्म्युला की tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू tan स्क्वेअर अल्फा अँड इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे थीटा असेल तर थीटा, अल्फा असेल तर अल्फा. तर या ठिकाणी काय येणार आहे की x इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा रिप्लेस बाय पाय बाय 4. म्हणजे या ठिकाणी आन्सर कोणता येते, n पाय प्लस मायनस पाय बाय 4, सी नंबर का ऑप्शन. ठीक आहे. द नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ tan टू थीटा इक्वल्स टू 1 2017 मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. 4 ऑप्शन दिलेले आहे. कोणता ऑप्शन बरोबर आहे पहा. आता या ठिकाणी दिलेला आहे tan टू थीटा इक्वल्स टू 1. तर यांचं म्हणणं काय आहे की नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन, किती नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन राहत असतात. तर प्रिन्सिपल सोल्युशन हा 12व्या क्लासमध्ये पण झालेला क्वेश्चन आहे असा. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये नेहमी किती सोल्युशन भेटत असतात, 2. आणि जनरल सोल्युशन मध्ये n नंबर ऑफ टाइम्स जनरल सोल्युशन मिळतात. पण प्रिन्सिपल सोल्युशन किती राहत असतात, 2. सॉल्व्ह करायचं काम नाहीये, आन्सर काय येतात, 2 येत असतात. ठीक आहे. The number of solution of sin x plus sin 3x plus sin 5x equals to 0 in the interval at a closed interval pi by 2, 3 pi by 2 is. 4 ऑप्शन दिलेले आहे. 2018 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. 2018 मध्ये. तर काय सांगतात, क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला की sin x plus sin 3x plus sin 5x equals to 0. मी याला असं लिहितो थोडं, sin 5x plus sin x plus sin 3x equals to 0. sin a plus sin b चा फॉर्म्युला काय तिथं, 2 sin a plus b. a plus b म्हणजे 5x plus x डिवाइड बाय 2. ठीक आहे. इनटू cos a minus b डिवाइड बाय 2 म्हणजेच 5x मायनस एक्स डिवाइड बाय 2 प्लस साइन 3x इक्वल्स टू 0. सॉल्व जर केलं तर काय येते या ठिकाणी की साइन हा 5x प्लस x 6x डिवाइड बाय 2 इट मीन्स से 3x इनटू कॉस 5x मायनस x डिवाइड बाय 2. या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, ट्वाइस x प्लस साइन 3x इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी sin 3x कॉमन, sin 3x कॉमन. आतमध्ये काय राहिलं, 2 cos 2x प्लस 1 इक्वल्स टू 0. दोघांना सेपरेट करा. sin 3x इक्वल्स टू 0 और काय तर या ठिकाणी 2 cos ट्वाइस x प्लस 1 इक्वल्स टू 0. या ठिकाणी जनरल फॉर्म्युलानुसार फॉर्म्युला काय यूज होतो की sin थीटा इक्वल्स टू 0 जर असेल तर इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू n पाय राहत असते. तर या ठिकाणी थीटा तर थीटा रिप्लेस बाय 3x इक्वल्स टू
n पाय, तर x इक्वल्स टू n पाय बाय 3 एक आपण सॉल्व केला. आता या ठिकाणी पहा काय ते इथं cos 2x इक्वल्स टू मायनस 1/2 प्लसची या साईडला गेले मायनस मल्टिप्लायची डिवाइड मध्ये. तर या ठिकाणी परत पहा cos 2x इक्वल्स टू मायनस cos मध्ये असं कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे. तर या ठिकाणी येते cos पाय बाय 3. cos इथे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे. तर काय ते cos 2x इक्वल्स टू cos पाय मायनस पाय बाय 3. सेकंड क्वार्टर मध्ये cos निगेटिव्ह. सॉल्व करा अगेन याला. cos 2x इक्वल्स टू cos 2 पाय बाय 3. आता इथं फॉर्म्युला कोणता लागतो? या ठिकाणी लागतो की cos थीटा इज इक्वल्स टू cos अल्फा जर असेल तर इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. तर या ठिकाणी काय करसाल थीटा थीटा अल्फा अल्फा, तर थीटा रिप्लेस बाय twice x इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा रिप्लेस बाय 2 पाय बाय 3. म्हणजेच याचा अर्थ x इक्वल्स टू n पाय प्लस मायनस पाय बाय 3. तर आपल्याला आन्सर काय विचारलेला आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये किती नंबर ऑफ सोल्युशन मिळतात? तर पहा एक सोल्युशन आणि यामध्ये दोन सोल्युशन सापडतात, एक प्लसचं आणि एक मायनसचं. एक आणि यामध्ये दोन आहे, एक आणि दोन 3 सोल्युशन्स. The number of solutions of sin square theta equals to 1/2 in a closed interval 0, pi is 4 ऑप्शन दिलेले आहे. हा क्वेश्चन 2019 मध्ये एक्झाम मध्ये आलेला आहे. तर यांचं म्हणणं काय इथं प्रिन्सिपल किंवा जनरल सोल्युशन दिलं नाही, फक्त नंबर ऑफ सोल्युशन किती येतात त्याचे हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा sin square theta equals to 1/2. तर आपण याला असे लिहू शकतो sin square theta is equals to 1 divided by √2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी याला परत sin square theta is equals to sin मध्ये असं कोणतं अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/√2 आहे, sin पाय बाय 4 स्क्वेअर ॲज इट. फॉर्म्युला कोणता? sin square theta is equals to sin square alpha implies theta is equals to 2n पाय n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे. तर या ठिकाणी थीटा रिप्लेस बाय थीटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा रिप्लेस बाय पाय बाय 4. देन हाऊ मेनी सोल्युशन आर रिक्वायर्ड? 2 सोल्युशन्स प्लस अँड मायनस. म्हणजेच थीटा इक्वल्स टू एक सोल्युशन येते n पाय प्लस पाय बाय 4 आणि सेकंड काय येते थीटा इज इक्वल्स टू n पाय मायनस पाय बाय 4. तर किती नंबर ऑफ सोल्युशन्स आहे आपल्याकडे? 2 नंबर ऑफ सोल्युशन्स आहे. म्हणून ऑप्शन इज अ बी. 2 tan inverse cos x plus tan inverse 2 cosec x then sin x plus cos x equals to 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हा क्वेश्चन 2016 मध्ये आलेला. याच्या अगोदर जे काही आपण क्वेश्चन 4 पाहिले ते चारही क्वेश्चन प्रिन्सिपल किंवा जनरल सोल्युशनचे होते. आता इथं आपल्याला 2016, 17, 18, 19 मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर एक क्वेश्चन विचारलेले आहे, ते पण पाहायचे आहे. पहा आता सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे 2 tan inverse cos x इक्वल्स टू tan inverse 2 cosec x. 2 tan inverse cos x म्हणजे tan inverse cos x किती वेळेस आहे? 2 वेळेस. त्यांना आपण कसं लिहू शकतो की tan inverse cos x प्लस tan inverse cos x equals to tan inverse 2 divided by sin x. cos x is a reciprocal of sin x और sin x is a reciprocal of cosec x. तो यामध्ये sin inverse x plus tan inverse x plus tan inverse y चा फॉर्म्युला काय सांगतो? tan inverse x plus y means cos x plus cos x 2 cos x divided by 1 minus x into y cos x into cos x cos square x equals to tan inverse 2 divided by sin x bracket complete tan inverse cancel 2 cancel cos x divided by sin square x equals to
1 डिवाइड बाय साइन एक्स. साइन एक्स कॅन्सल. मीन्स साइन एक्स बाय कॉस एक्स, कॉट एक्स इक्वल्स टू 1. कॉट एक्स इक्वल्स टू 1, therefore x इक्वल्स टू पाय बाय 4. कॉट एक्स इक्वल्स टू 1 म्हणजे कॉट एक्स मध्ये असं कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 आहे? पाय बाय 4 असताना. ज्यावेळेस अँगल पाय 4 असतो त्यावेळेस काय असते, त्याची व्हॅल्यू 1 येत असते. म्हणजे x इक्वल्स टू पाय बाय 4 आहे. तर देन या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की साइन एक्स म्हणजेच पाय बाय 4 प्लस कॉस पाय बाय 4 इक्वल्स टू साइन पाय बाय 4 1 बाय √2, कॉस पाय बाय 4 1 बाय √2. तर या ठिकाणी काय येते 2 टाइम्स √2. किती? 2 टाइम्स √2 डिवाइड बाय 2. 2 to get cancel. Answer is √2. B number's option √2. Next question. Tan inverse √3 minus sec inverse -2 divided by cosec inverse -√2 plus cos inverse -1/2 equals to how much? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. हा पण क्वेश्चन 2016 मध्ये आलेला आहे. मी काय सांगितलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 क्वेश्चन विचारले जातात. तर 4 टॉपिकवर म्हणजे कोण? प्रिन्सिपल किंवा जनरल सोल्युशन ए, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक ए, त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल ए, त्यानंतर बेसिक ट्रिग्नोमेट्रिक ए, हे झाले 4. आणि कोणत्याही एका टॉपिकवर क्वेश्चन रिपीट होतो. जसं इथं एक क्वेश्चन रिपीट झालेला इनवर्सचाच. ठीक आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे? tan इनवर्स √3 मायनस ब्रॅकेट सेक इनवर्स -x ला कसं लिहू शकतो आपण? पाय मायनस सेक इनवर्स 2 डिवाइड बाय. परत या ठिकाणी कोसेक इनवर्स -x ला मायनस कोसेक इनवर्स x प्लस परत कॉस इनवर्स -x ला कसं लिहित असतो आपण? पाय मायनस कॉस इनवर्स 1/2. परत नेक्स्ट या ठिकाणी tan इनवर्स √3. tan इनवर्स √3 जर म्हटलं तर कोणता अँगल तयार होतो या ठिकाणी? tan इनवर्स √3 जर म्हटलं तर या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे पाय बाय 3. नेक्स्ट मायनस या ठिकाणी पाय मायनस मायनस प्लस त्यानंतर परत पाय बाय 3. नेक्स्ट आणखी डिवाइड बाय मायनस कॉस कोसेक इनवर्स √2. तर या ठिकाणी येते पाय बाय 4 प्लस पाय मायनस हा पण काय देतो? पाय बाय 3. याला सॉल्व करा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे काय तयार होतात इथं की 2 पाय बाय 3 मायनस पाय डिवायडेड बाय याला सॉल्व करा. आता याला जर सॉल्व करतो म्हटलं तर मायनस पाय प्लस 4 पाय डिवायडेड बाय 4 मायनस पाय बाय 3. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला आपण, त्याला एलसीएम म्हणतो. परत इथं काय येतात 2 पाय मायनस 3 पाय डिवाइड बाय 3. या ठिकाणी येतात 3 पाय बाय 4 मायनस पाय बाय 3. सॉल्व करा. मायनस पाय बाय 3 डिवाइड बाय मायनस पाय बाय 3 डिवाइड बाय 3. या ठिकाणी 9 पाय मायनस 4 पाय डिवाइड बाय 12. परत मायनस पाय बाय 3 डिवाइड बाय 5 पाय बाय 12. नेक्स्ट 4 वर जाणार मायनस 4 पाय डिवाइड बाय 5 पाय. पाय पाय गेट कॅन्सल. आन्सर इज -4/5. आन्सर -4/5. ऑप्शन इज B. The value of cos inverse cos pi by 2 plus cos inverse into sin 2 pi by 3. 4 ऑप्शन दिलेले आहे. हा पण क्वेश्चन 2017 मध्ये आलेला आहे एक्झाम मध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचा. तर या ठिकाणी गिवन डेटा काय सांगतात की cos इनवर्स ऑफ cos pi by 2 प्लस
कॉस इनवर्स साइन 2π/3. या ठिकाणी पाहिलं तर काय ते कॅन्सल π/2 प्लस कॉस इनवर्स या ठिकाणी कॉस 2π/3. कॉस 2π/3 जर म्हटलं तर या ठिकाणी येते √3/2. काय ते साइन 2π/3 ची व्हॅल्यू काय असते √3/2. परत या ठिकाणी π/2 प्लस कॉस इनवर्स. आता कॉस इनवर्सला कॅन्सल करण्यासाठी आतमध्ये कॉस पाहिजे असतो, तर कॉस मध्ये असं कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू √3/2 आहे, ती या ठिकाणी येते कॉस. कॉस काय ते √3/2 ची व्हॅल्यू √3/2 च या ठिकाणी कॉस सोबतचं अँगल याला पाहिजे π/6. कॉस इनवर्स कॅन्सल राहिलं काय इथं π/2 प्लस π/6. याला सॉल्व जर केलं काय ते 3π/6 प्लस π/6 4π/6 2 to the 1 2 3 the 2π/3. Answer is a 2π/3. Option is a A. If tan inverse 2x plus tan inverse 3x equals to π/4, then x equals to how much? चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. हा क्वेश्चन 2018 मध्ये आलेला आहे. तर काय सांगतात क्वेश्चन मध्ये की tan inverse 2x plus tan inverse 3x equals to π/4. तर इथं tan inverse x plus tan inverse y चा फॉर्म्युला अप्लाय करा. tan inverse x plus y twice x plus 3x divided by 1 minus x into y means 6x square bracket complete equals to tan inverse कॅन्सल करायला लागतो आपल्याला. तर tan inverse 1 म्हणजेच π/4 होत असते. आता tan inverse कॅन्सल 5x divided by 1 minus 6x square equals to 1. त्या साईडला जाऊ डिवाइड ची मल्टिप्लाय 5x equals to 1 minus 6x square. या साईडला घेऊन या 6x square plus 5x minus 1 equals to 0. क्वाड्रेटिक इक्वेशन. आता या ठिकाणी फॅक्टर जर पाडतो म्हटलं तर काय येणार आहे 6x square प्लस -6 -1 into 6 -6 फॅक्टर काय येणार आहे या ठिकाणी की 5 minus 1 सॉरी 6 minus 1. ती या ठिकाणी येतात 6x minus x minus 1 equals to 0. नेक्स्ट 6x कॉमन. 6x कॉमन जर आले तर काय येतात इथं x इथं प्लस 1. त्यानंतर परत मायनस साइन बाहेर x प्लस 1 इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी इथं काहीच म्हणजे याचा कोणती किती असतो 1 असतो. म्हणजे इथे येतात 6x minus 1 equals to 0 and another one is a x plus 1 equals to 0. हा काय येतो 6x equals to 1, x equals to 1/6. Again x equals to minus 1. x equals to 1/6, x equals to minus 1. या ठिकाणी x equals to 1/6 is the option is correct. -1 ऑप्शन नाही आहे यामध्ये. तसंही जरी पाहिलं तर काय येत असते x equals to 1/6 आणि x equals to -1. The sum of the two negative angle which cannot be equal to the positive angle. Of tan inverse 1/3 plus tan inverse 1/5 plus tan inverse 1/7 चार ऑप्शन प्लस tan inverse 1/8 चार ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी हा क्वेश्चन 2019 मध्ये विचारलेला आहे. तर काय सांगसाल tan inverse 1/5 plus tan inverse 1/7 plus tan inverse 1/3 plus tan inverse 1/8. या दोघांना सॉल्व करा. या दोघांना सॉल्व करा. फॉर्म्युला दोघांना एकच लागणार आहे tan inverse x plus tan inverse y चा. अप्लाय करा फॉर्म्युला. tan inverse 1/5 plus 1/7 divided by 1 minus 1/5 into 1/7 plus tan inverse 1/3
प्लस 1/8 डिवाइड बाय 1 मायनस 1/3 इंटू 1/8. परत सॉल्व करा, थोडं डायरेक्टली सॉल्व करणार. 7 प्लस 5 डिवाइड बाय 35 मायनस 1 प्लस tan इनवर्स 8 प्लस 3 डिवाइड बाय 24 मायनस 1. हाँ, tan इनवर्स 12 डिवाइड बाय 34 प्लस tan इनवर्स 11 डिवाइड बाय 23. परत डिव्हिजिबल आहे 6 70. 2 न डिव्हिजिबल झालते. tan इनवर्स 6/70 प्लस tan इनवर्स 11/23. अगेन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y यूज करा यामध्ये. tan इनवर्स 6/70 प्लस 11/23 डिवाइड बाय 1 मायनस 6/70 मल्टिपल ऑफ 11 डिवाइड बाय 23. सॉल्व करा. काय त्या ठिकाणी tan इनवर्स 18 1 138 138 प्लस 7 187. सॉरी 7 187 डिवाइड. नेक्स्ट 23 मल्टिपल ऑफ 70. मायनस 66. याला जर सॉल्व जर केलं तर काय ते पहा. tan इनवर्स 325 5 325. नेक्स्ट कैंसल 1 tan इनवर्स 1 equals to 5/4. Answer is a C. In triangle ABC A minus B bracket square into cos square C by 2 plus A plus B bracket square into sin square C by 2 चार ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन 2016 मध्ये आलेला आहे. सोल्युशन ऑफ ट्रायंगल पाहिजे आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल ही दरवर्षी एक तरी क्वेश्चन एक्झाम मध्ये राहत असतो. आता या ठिकाणी पहा, सगळ्यात पहिले गिवन काय दिलेला आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. थोडं डायरेक्टली सॉल्व करतो. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 5ab प्लस b स्क्वेअर इनटू cos स्क्वेअर c by 2 प्लस अगेन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 5ab प्लस b स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर c by 2. याला असे लिहू शकतो आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर c by 2 मायनस 5ab cos स्क्वेअर c by 2 प्लस अगेन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर साइन स्क्वेअर c by 2 प्लस 5ab साइन स्क्वेअर c by 2. नेक्स्ट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॉमन घ्या. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर जर कॉमन जर घेतलं तर आतमध्ये काय राहते साइन स्क्वेअर c by 2 प्लस cos स्क्वेअर c by 2. नेक्स्ट मायनस 5ab कॉमन, तर या ठिकाणी cos स्क्वेअर c by 2 मायनस साइन स्क्वेअर c by 2. साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज 1 म्हणजेच a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरच राहिलं मायनस 5ab cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे या ठिकाणी cos टू थीटा हाफ अँगल फॉर्म्युला हाफ मध्ये कन्वर्ट करायचं याला. या ठिकाणी येते cos c a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 5ab
into cos C by using the cosine rule. कोसाइन रूल, कोसाइन रूल काय ते या ठिकाणी कोसाइन रूल येतो C स्क्वेअर. ऑप्शन इज अ बी. In triangle ABC, if sin square A plus sin square B equals to sin square C and length of AB equals to 10, then maximum value of area of triangle ABC is. तर चार ऑप्शन दिलेले आहे. डायग्रामॅटिकली जर विचार जर केला तर हा आहे A, B, C. ठीक आहे, याला म्हणतो आपण B, याला म्हणतो A आणि हा C. तर लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ AB किती आपल्याला 10 दिलेला आहे. राईट अँगल ट्रायंगल हा 90 डिग्री. सगळ्यात पहिले गिवन काय देतात की साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल्स टू साइन स्क्वेअर सी. बाय युजिंग द साइन रूल काय सांगते की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर. त्यानंतर आणखीन बाय युजिंग साइन रूल, साइन रूल काय सांगते की a डिवाइड बाय साइन ए इक्वल्स टू b डिवाइड बाय साइन b, c डिवाइड बाय साइन c. a डिवाइड बाय साइन a, b डिवाइड बाय साइन b, c किती आहे 10, साइन पाय बाय 2, अँगल c इज 90 डिग्री. म्हणजेच 10 आलं हे सर्वच. म्हणजे a इक्वल्स टू साइन a इंटू 10, याला असं लिहू शकतो 10 साइन a, आणि b इक्वल्स टू 10 साइन b. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू हाफ ऑफ बेस इंटू हाइट, बेस a, height is a b. Then 1/2 multiple of a, a ची व्हॅल्यू 10 sin a into b ची व्हॅल्यू 10 sin b. 100 divide by 2 into sin a, sin a into sin b. हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच हा 45 आणि हा पण 45. तर या ठिकाणी साइन पाय बाय 4 इंटू साइन बी पाय बाय 50 मल्टीप्लाय 1/√2 मल्टिपल ऑफ 1/√2 मीन्स 50 डिवाइड बाय 2 म्हणजेच याचा आन्सर येते 25. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती 25. ऑप्शन इज अ सी. In triangle ABC with the usual notations, if cos A equals to sin B by sin B divided by sin C, then the triangle first is a acute angle triangle, second is a obtuse angle triangle, third is a equilateral triangle, fourth one is a right angle triangle. आता हा क्वेश्चन 2019 मध्ये आलेला आहे, 2019 मध्ये. तर कंडिशन काय दिलेली आहे सगळ्यात पहिले गिवन की cos A equals to sin B divided by sin C दिलेला आहे. तर तुम्हाला ट्रायंगल एबीसी हा कोणता आहे चार पैकी. तर या ठिकाणी पहा बाय युजिंग द साइन रूल, बाय युजिंग साइन रूल. साइन रूल काय सांगतो की a डिवाइड बाय साइन ए किंवा साइन ए डिवाइड बाय ए इक्वल्स टू साइन बी डिवाइड बाय बी इक्वल्स टू साइन सी डिवाइड बाय सी. तर या ठिकाणी देअरफॉर साइन बी डिवाइड बाय साइन सी इक्वल्स टू बी बाय सी होऊ शकते. तर कॉस ए इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस बी सी, ट्वाइस बी सी. अगेन cos A equals to b square plus c square minus a square divided by twice bc. कोसाइन रूल नुसार cos b म्हणजे काय sin b divided by sin c आणि sin b divided by sin c म्हणजे काय b by c. b by c equals to b square plus c square minus a square divided by twice bc. यामध्ये c c गेट कॅन्सल
या साईडला धरले तर ट्वाइस बी चा स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय होतात, हे या साईडला होतं आणि हे पण या ठिकाणी येतात बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर. एक कंडिशन मिळाली. सेकंड, कॉस ए न पण सॉल्व्ह झालं. आता कॉस सी घेऊ. कॉस सी इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि डिवाइड बाय ट्वाइस ए बी. कोसाइन रूल अगेन. कॉस सी, आता या ठिकाणी कॉस सी दिलेला आहे. कॉस सी इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ए बी. हा आहे कॉस सी इक्वल्स टू कॅन्सल 0 डिवाइड बाय ट्वाइस ए बी. 0 डिवाइड बाय एनी नंबर 0. कॉस सी इक्वल्स टू 0. कॉस मध्ये असं कोणतं अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 0 आहे, पाय बाय 2 म्हणजे सी इक्वल्स टू पाय बाय 2. तर यामध्ये एक अँगल पाय बाय 2 आहे, 90 डिग्रीज आहे म्हणजे ए बी सी. तर सी नावाचा अँगल हे 90 डिग्रीज आहे. तर ट्रायंगल कोणता झाला हा, राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी ऑप्शन कोणते येणार आहे यामध्ये, राईट अँगल ट्रायंगल डी नंबर. इफ टू sin theta plus pi by 3 equals to cos theta minus pi by 6, then tan theta equals to how much. 4 ऑप्शन दिलेले आहे. cos 1 डिग्री into cos 2 डिग्री into cos 3 डिग्री into up to cos 179 डिग्री equals to how much. 4 ऑप्शन दिलेले आहे यामध्ये. तसंच सेम, if alpha and beta are the root of the equation x square plus 5 mod x minus 6 equals to 0, then the value of mod of tan inverse alpha minus tan inverse beta equals to how much. 4 ऑप्शन दिलेले आहे. हे सगळे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचे प्रॉब्लेम आहेत आणि हे पण प्रॉब्लेम सीईटी मध्ये विचारलेला आहे. तर हे सगळे इझी प्रॉब्लेम आहेत. जसे की या ठिकाणी पहा, हे खालचे एक प्रॉब्लेम, याचा ऑप्शन येत असते हे, याचा ऑप्शन आहे हे. सॉल्व्ह करता येतात, घरी ट्राय करू शकतात तुम्ही. आता यामध्ये पहा, अल्फा आणि बीटा हे रूट सांगितलेले आहे. कशाचे, एक्स स्क्वेअर प्लस 5 मॉड ऑफ एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. अल्फा अँड बीटा हे रूट दिलेले आहे. या इक्वेशनचे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि याचा आन्सर काय ते विचारलेला आहे. 4 ऑप्शन खाली दिलेला आहे. या ठिकाणी जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर इथं काय येतात, एक्स स्क्वेअर प्लस 6 मॉड ऑफ एक्स मायनस मॉड ऑफ एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. आता नेक्स्ट आणखीन काय करसाल पहा, यामधून आणि यामधून मॉड ऑफ एक्स जर तुम्ही बाहेर जर काढले तर इथं राहतात एक्स मॉडमध्ये प्लस 6. मायनस साईन बाहेर घेतलं म्हणजे मायनस पण बाहेर घेतलं, मॉड ऑफ एक्स प्लस 6 इक्वल्स टू 0. परत मॉड ऑफ एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0 और अनदर वन इज अ मॉड ऑफ एक्स प्लस 6 इक्वल्स टू 0. या ठिकाणी होते सेपरेट जर केलं तर मॉड ऑफ एक्स इक्वल्स टू 1 मायनसचे प्लस मॉड ऑफ एक्स इक्वल्स टू मायनस 6. पण मॉड मधली व्हॅल्यू कधी निगेटिव्ह नसते म्हणून ही नॉट इक्वल्स. याचा अर्थ मॉड ऑफ एक्स इक्वल्स टू 1. म्हणजेच याचाच अर्थ आणखीन असा होतो की एक्स इक्वल्स टू प्लस मायनस 1, अल्फा इक्वल्स टू 1 अँड बीटा इज इक्वल्स टू मायनस 1. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की मॉड ऑफ टॅन इनवर्स अल्फा मायनस टॅन इनवर्स बीटा इक्वल्स टू हाऊ मच. तर टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स मायनस 1 इक्वल्स टू. ते यामध्ये काय होते पहा, टॅन इनवर्स 1 म्हणजेच पाय बाय 4 मायनस. आता हा जर बाहेर जर यायचा जर असेल तर काय घेतो आपण, मायनस साईन बाहेर, तिथे येते टॅन इनवर्स किंवा डायरेक्टली लिहू शकतो प्लस पाय बाय 4 इक्वल्स टू पाय बाय 2. पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 पाय बाय 2. ऑप्शन इज अ ए, पाय बाय 2. आता आतापर्यंत जेवढे काही आपण प्रॉब्लेम पाहिले याच्या म्हणजे हे क्वेश्चन सांगण्यामागचा हा एक उद्देश असा आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये फक्त 4 टाइपचे प्रॉब्लेम येतात. एक येतात प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन्स, ठीक आहे, त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि
बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरचेच फक्त प्रॉब्लेम सीईटी मध्ये मोस्ट ऑफ द टाइम विचारत असतात.